प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 मधील IMP एक्झाम्पल पाहणार आहे. आज आपण बघा 3 मार्क्सचा IMP क्वेश्चन बघा काय म्हणते. हे डायग्राम आहे. याच्यामध्ये काय दिसते बघा, हा A पॉइंट आउटसाइड द सर्कल, हा C सुद्धा पॉइंट आउटसाइड द सर्कल, B पॉइंट आउटसाइड द सर्कल. आता बघा, ही टँजंट आहे, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. AM सुद्धा काय आहे, टँजंट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. CB सुद्धा ह्या सर्कलला P पॉइंटने टच करतोय. तर काय प्रूव्ह करायचंय, प्रूव्ह दॅट AM इक्वल टू 1/2 इंटू पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, लक्ष रोज द्या. आता एक काम करूया, आपले जे रूल आहेत त्याचा इथे यूज करूया. आता बघा, आता आपण फक्त हा पॉइंट A घेतला. इथून बघा, ही काय आहे, टँजंट आहे, ही पण टँजंट आहे. तर आपला टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतो, हे हा जो सेगमेंट आहे AN आणि हा सेगमेंट AM हे इक्वल लेंथचे असतात. मग ते लिहूया पहिल्यांदा. काय लिहूया, AN इक्वल टू AM. AN इज इक्वल टू AM. रिझन काय पाहनो, टँजंट सेगमेंट थेरम. ओके, ए पॉइंटचा यूज केला. तसं बघा, C पॉइंट आउटसाइड द सर्कल, CN आणि CP हे काय टँजंट सेगमेंट आहे. मग त्याचा पण लिहूया, CN इक्वल टू CP. रूल सेम, टँजंट सेगमेंट थेरम. त्याचबरोबर पुन्हा एकदा, हा B पॉइंट आउटसाइड द सर्कल, BP and BM are tangent segments. So we write BP equal to BM. रिझन काय दिलं आपल्या बाजूला, ह्या तिघांना रिझन लिहूया. काय, इक्वेशन 1 म्हणूया आणि काय लिहूया, टँजंट सेगमेंट थेरम. सेगमेंट थेरम एक पार्ट कळला. लक्ष ठेवा, मॅथ्स पार्ट 2 मध्ये काय असतं, जे आपल्याला यूज करते ते रूल यूज करायचे, त्याच्यावरच आपल्याला एक्झाम्पलचं आन्सर येतं. ठीक आहे. आता काय म्हणजे बघा, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC आपल्या सर्वांना माहिती आहे. पेरिमीटर म्हणजे काय, 3 साइड्सचे ऍडिशन. लिहूया, हा एक पार्ट झाला पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC मीन्स 3 साइड्सचे ऍडिशन, AB प्लस BC प्लस AC. AB प्लस BC प्लस AC. इक्वेशन नंबर 2. कळलं. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं मला बघा, इथं AM इक्वल टू 1/2. आता हेच मी थोडं मॉडिफाय केलं. हा जर 2 इकडे घेतला तर काय होईल, 2AM होईल, बरोबर आहे का. आता मी काय देतो बघा, हे 2AM कसं येतं, शांत लक्ष द्या. हा 2 दिसतो इकडे घेऊ शकतो आपण, 2AM. मी एक काम करतो, हा AM दिसतोय का, हा AM आणि हा वरचा AN, या दोघांची ऍडिशन करतो. काय करतो बघा, 2AM याचाच अर्थ काय, AM आणि हा AN यांची ऍडिशन करा, तुमचा आन्सर आपोआप येतो. बघा काय करतो बघा, इथं AM हा प्लस AN करणार आहे, तुमचा आन्सर आपोआप येतो. AM याचा अर्थ हा एवढा भाग, म्हणजे कोणाची बेरीज आहे बघा, AB प्लस BM. लिहू इथं बघा, AM म्हणजे काय, AB प्लस BM. रिझन करायचं मला बघा, करायचं A डॅश B डॅश M. A डॅश B डॅश M प्लस, आता AM म्हणजे काय बघा, हे असेल AN, याचा अर्थ काय, AC प्लस CN. AC प्लस CN. काय लिहायचं, बिटवीन एस A डॅश C डॅश M. A डॅश C डॅश M. ओके, एवढा भाग समजलं आहे. आता हे जे वर इक्वेशन वर लिहिलंय, AM आणि हे AN दिसते का, हा AN चेंज करायचा, त्याच्या ऐवजी काय लिहूया, AM लिहूया. AM आहे असा, तर आपल्याला AMच पाहिजे. AN चेंज केला, काय करायचं, AN चं AM लिहिलं इक्वल टू. आता बघा, हा दिसतोय AB असू दे, हा BM. बघा BM च्या ऐवजी BP लिहूया. 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 BM च्या ऐवजी BP लिहूया.
ए बी आहे असा बीएम चेंज केला, काय केला बीपी. आता हा एसी आहे असा सीएन चेंज करूया, काय बघा सीएन ची व्हॅल्यू आहे सीपी. रिझल्ट काय लिहूया फ्रॉम इक्वेशन 1, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. आता चेक करूया एएम प्लस एएम काय होणार 2am इक्वल टू बघा हा AB हा AC पहिला घेतो AB प्लस AC. आता हे दोघे जे राहिले ते एका साइडने घेतो प्लस BP प्लस CP. आता डायग्राम बघा BP प्लस CP कुठे बघा BP प्लस CP म्हणजे काय होईल BC. लिहू शकतो आपण इथं AB आहे असं प्लस AC पण आहे असं, याचं काय होणार सांगितलं BC होणार आहे BC. रिझन लिहूया B डॅश P डॅश C and BC equal to BP plus PC. BP plus PC. ओके. आता बघा हे 2am as it is. आता बघा पुढचा आपला आन्सर आले AB plus AC plus BC ते काय होणार, हे काय आहे पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC लिहूया 2am is equal to काय आहे पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC आहे. कशावरून फ्रॉम इक्वेशन 2, फ्रॉम इक्वेशन सेकंड. आता काय करायचं आहे हा जो मल्टिप्लाय 2 आहे डिवाइड होईल, काय होईल मग AM इज इक्वल टू 1/2 इनटू ब्रॅकेट पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC बघा किती प्रूफ इझी आहे. आपण अजून एक एक्झाम्पल करणार आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड बघा 2019 ला पडलेला बोर्ड क्वेश्चन आहे. काय म्हणजे बघा अ सर्कल विथ सेंटर P आहे इज इन्स्क्राइब्ड इन ट्रायंगल ABC मध्ये इन्स्क्राइब्ड आहे सर्कल हे. साइड AB BC साइड AC टच द सर्कल ॲट पॉइंट LMN. म्हणजे बघा ही साइड L मध्ये टच होते, ही साइड पॉइंट M मध्ये टच होते, ही साइड पॉइंट N मध्ये टच होते. हा काय म्हणजे बघा रेडियस R आहे, हे सर्कलचे रेडियस किती R आहे. प्रूव्ह दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट AB प्लस BC प्लस AC ब्रॅकेट कंप्लीट इनटू R. हे प्रूव्ह करायचं. अतिशय इझी एक्झाम्पल आहे, खूप महत्त्वाचं आहे. बघा याच टाईपचं 2012 ला सुद्धा एक्झाम्पल आलं होतं, ते थोडं चेंज होता. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC आणि काय झालंय रेडियस ऑफ इन्स्क्राइब्ड सर्कल, थोडं चेंज होता. क्वेश्चन तोच आहे. ऐका काय करायचं मला बघा विचार आपल्याला केला पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC विचारले. आपल्या सर्वांना माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला काय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. अगर बेस हाईट काय दिसते कुठं काही दिसत नाही. आपल्याला थोडी कन्स्ट्रक्शन करावी लागेल. कन्स्ट्रक्शन मी कसे करतोय बघा बाबा ऐका शांत लक्ष द्या. आता थोडी कन्स्ट्रक्शन का करायचं कळलंय. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो 1/2 इंटू बेस इंटू हाईट. शांत लक्ष द्या. मग लिहूया. आता पहिला कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शन काय करायचं बघा कन्स्ट्रक्शन लक्ष द्या काय करतोय बघा हा सेंटर P दिसतोय, इथून हा सेगमेंट PM ड्रॉ केला. तर बघा ही टेंजेंट आहे, ही रेडियस आहे. इथं काय आहे ना राईट एंगल टेंजेंट थिअरमनुसार इथं राईट एंगल येणार. झाले का ही हाईट आणि हा बेस कळलं. तर आपला हे PM काढलं आणि इथून असलं हा पण सेगमेंट काढायचा, हा पण सेगमेंट काढायचा. आपण फक्त ह्या ट्रायंगलचा एरिया पहिला काढायचा. हा बेस आणि ही हाईट घेऊन ठीक आहे. तसं परत या साईडला पण करायचं आहे. ही रेडियस काढायची, इथं 90 डिग्री येणार ठीक आहे. आता पहिला कन्स्ट्रक्शन सर्व करून घेऊया. आता बघा
काय केलं पीएम काढलं. पीएम सुद्धा थोडं काढायचं आहे. परत हे पण काढायचं आहे एपी आणि हे परत एलपी आपल्याला करायचं. सगळ्यांना कळलं तर लिहायचं कन्स्ट्रक्शन. कोण कोण सेगमेंट काढले बघा. ड्रॉ सेगमेंट पीएम. परत बघा पीएम काढला, पीएम काढला, पीएन, पीएल सेगमेंट पीएल. अजून काय काढले बघा सेगमेंट पीए, पीबी आणि पीसी. पीबी अँड सेगमेंट पीसी. बघा सगळ्यांना समजला. आता आपल्याला काय माहिती आहे, ही रेडियस आहे आणि ही काय आहे टँजंट आहे. ओके माहिती इथं टँजंट थेरमनुसार इथं काय ना 90 डिग्री अँगल येणार आहे. बघा बाळांनो लिहूया सेगमेंट पीएम परपेंडिक्युलर टू साइड बीसी. परत सेगमेंट पीएन परपेंडिक्युलर टू साइड एसी, साइड एसी. आणि लास्ट तुम्ही सांगा इकडचं सेगमेंट पीएल परपेंडिक्युलर टू साइड एबी. तर इथं काय लिहायचं बाळांनो टँजंट थेरम. टँजंट थेरम. ओके हे का लिहिलं परपेंडिक्युलर साथ असतो तर 90 डिग्री अँगल झाला. आता आपण ह्या ट्रायंगलचा एरिया काढायचा. ठीक आहे मग काय लिहूया पहिला फॉर्म्युला लिहूया. वी नो एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल is equal to 1 upon 2 into base into height. Base into height. So we find first area of triangle PBC. PBC हा ट्रायंगल घेतोय आपण. मग लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल PBC इक्वल टू 1 upon 2. ह्या PBC चा बेस येणार BC. बेस BC आणि हाईट कोणती पाहतो PM. ठीक आहे आता मला सांगा इथं रेडियस R दिलेली आहे बरोबर आहे का. मग PM काय होणार आहे R. ठीक आहे लिहूया बघा इथं लिहूया PM इक्वल टू हा PM हा PN आणि हे PN. हे रेडियस R आहे ती रेडियस इक्वल टू ओके लिहूया 1 upon 2 BC into R equation number 1. Similarly we find the triangle लिहूया area of triangle PAC. PAC area of triangle PAC equal to 1 upon 2 याचा बेस आहे AC आणि हाईट येते PN. आता काय पुट करूया फक्त PN हे रेडियस आहे लिहिले बघ R लिहायचं हे 1 upon 2 आहे असं AC पण आहे असं हे R इक्वेशन नंबर 2. आता इकडचा हा ट्रायंगल A किंवा PAB घेऊया एरिया ऑफ ट्रायंगल PAB इक्वल टू 1 upon 2 बेस हा घेऊया AB. बेस AB into height PL 1 upon 2 AB आहे असं आणि PL किती आहे R आहे इक्वेशन 3. आता ह्या तिघांची ऍडिशन म्हणजेच हा ट्रायंगल हा ट्रायंगल हा ट्रायंगल म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC. म्हणजे मी इथं एरिया सॉरी हे व्यवस्थित आणि याची गरज नाही तर रिझन मध्ये खाली आहे
एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू या तिघांची ऍडिशन. एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PAC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PAB. व्हॅल्यू पुट करूया 1/2 PBC 1/2 BC into R प्लस PAC चं 1/2 AC into R प्लस PAB चं काय येईल 1/2 AB into R. ठीक आहे, लिहू शकता फ्रॉम 1 to 3 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड. ओके, आता हळूवार विचार करूया. इथं 1/2 ब्रॅकेटच्या बाहेर आहे, या तिघामध्ये 1/2 आहे ते कॉमन घेऊया. ठीक आहे, आता ब्रॅकेट बघा, इथे BC आहे, AC आहे, AB आहे आणि ह्या तिघामध्ये अजून R एक कॉमन आहे, तो R ब्रॅकेटच्या पुढे घेऊया. बघा ब्रॅकेटच्या पुढे घेऊया. हा BC, हा AC आणि हा AB आणि ह्या तिघांमध्ये जो R आहे तो पुढे घेऊया. ओके, आपलं प्रूफ झालेलं आहे, फक्त व्यवस्थित लिहूया. 1/2 AB plus BC plus AC into R. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आणि हे जर थोडं एक्सटेंड केलं, काय केलं 1/2 हे काय आहे पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इंटू रेडियस ऑफ इन्स्क्राइब्ड सर्कल. ओके, किती इझी आहे बघा, खूप IMP आहे.